गोष्टी छोट्यांसाठी, मोठ्यांसाठी, ज्येष्ठांसाठी, गोष्टी आनंदासाठी, गोष्टी आनंदासाठी. आनंदाने समृद्ध व्हा, जाऊया गोष्टींच्या गावा. आजच्या आपल्या कथेचं नाव आहे कर्जाची फेड. एक श्रीमंत शेठजी होते. आसपासच्या परिसरामध्ये त्यांची बरीचशी कीर्ती होती. हे शेठजी संपन्न होते. खाऊन पिऊन भरपूर त्यांच्याकडे संपत्ती होती. सगळं छान होतं. शेठजींचा असा विचार होता की आपल्याकडे जे पैसे किंवा वस्तू आहेत त्या आपल्या वस्तू, आपले पैसे कोणी हिरावून घेऊ शकत नाही. आणि आपल्याकडनं जे जातं ते मुळात आपलं नसतंच आणि म्हणून ते जातं. त्याचा खेद करायचा नाही, अशा विचाराने ते मागत होते. आणि ह्या विचारानुसार ते कर्ज देण्याचा व्यवसाय करत. गावातल्या आडल्या पडल्या लोकांना ते कर्ज देत. पण ते कर्ज देताना कोणत्याही प्रकारची तारण म्हणून वस्तू ते घेत नव्हते. अशा प्रकारे दिवस चालले होते. भरपूर लोक त्यांच्याकडे कर्ज घ्यायला येत. त्यांच्याकडे त्यांनी एक मुनीमजी ठेवले होते. कर्ज घ्यायला व्यक्ती आली की मुनीमजींकडे पहिल्यांदा जात. मग मुनीमजी त्यांना प्रश्न विचारत, तुम्ही कर्ज घेता आहात तर हे कर्ज तुम्ही कधी फेडणार? ह्या जन्मात फेडणार की पुढल्या जन्मात फेडणार? मग त्यावरती जे प्रामाणिक असत ते सांगत याच जन्मात फेडणार. मग मुनीमजी त्यांची सगळी माहिती आपल्या नोंदवहीमध्ये लिहून घेत आणि त्यांना शेठजींकडे पाठवत. शेठजी आपली तिजोरी उघडून त्यांना जी काही कर्जाला रक्कम हवी ती देत असत. असं चाललेलं असताना काही जण असे पण निघायचे की पुढल्या जन्मात देणार. काय विचार करून? कोणाला माहीत पुढला जन्म असतो की नसतो, आणि असलाच तर शेठजी कशाला आपल्याला भेटतायत आणि शेठजींना कुठे आपल्याला पैसे द्यावे लागणार आहे, त्यांच्या लक्षात तरी असेल का, आपल्या तरी असेल का, असं करून पुढल्या जन्मात असं सांगून कर्ज घेत. त्यानंही शेठजी कोणत्याही प्रकारचं तारण न घेता कर्जावर रक्कम देत असत. असंच एकदा एक चोर शेठजींच्याकडे कर्ज मागायला आला आणि त्याने कर्ज मागितल्यावर नेहमीच्या प्रोसेसप्रमाणे मुनीमजींनी विचारलं, कर्ज कधी फेडणार? तो म्हणाला, पुढल्या जन्मी. ठीक आहे म्हणाले. मुनीमजींनी त्यांची नोंद करून घेतली आणि शेठजींकडे पाठवलं. शेठजींनी तिजोरी उघडली आणि त्यातले पैसे त्याला दिले. जेव्हा ही तिजोरी उघडली तेव्हा गच्च पैशाने भरलेली तिजोरी बघितल्यावर त्या चोराला मोह उत्पन्न झाला. त्याला वाटलं आज रात्रीच ही तिजोरी आपण साफ करावी. तो कर्ज घेऊन निघून गेला. आता रात्र झाली. रात्र झाल्यावरती तो चोरीच्या निमित्ताने त्यांच्या परिसरात आला. घराच्या पाठीमागे असलेल्या गोठ्यामध्ये तो दबा धरून बसला, योग्य संधीची वाट पाहत. आणि लाईट कधी मालवतात आणि आपण चोरीला घरात प्रवेश कधी करतो याची वाट तो पाहत असताना एक म्हैस दुसऱ्या म्हैशीला म्हणत होती गोठ्यामध्ये. अर्थात ह्याला मुक्या प्राण्यांची भाषा समजत होती, त्यामुळे म्हैस काय बोलते हे त्याला कळत होतं. एक म्हैस दुसरीला म्हणाली, अगो तू नवी दिसतेस, कधी आलीस इकडे? तर ती दुसरी म्हैस म्हणाली, मी कालच आले. काय सांगू, गेल्या जन्मात या शेठजींकडनं कर्ज घेतलं होतं, ते पुढल्या जन्मात फेडेन म्हटलं होतं, ते फेडण्यासाठी मला इथे यावं लागलं आहे. ती म्हणाली, माझं काही वेगळं नाही आहे, मी इथे गेली 3 वर्ष आहे. मी सुद्धा गेल्या जन्मात शेठजींकडनं कर्ज घेतलं होतं आणि ते फेडण्यासाठी मला इथे यावं लागलं आहे. आपल्याकडनं भरपूर दूध त्यांना मिळतं आणि मग त्याच्यातनं त्यांची कर्जाची फेड होते. असं दोघींचा संवाद चाललेला असताना पुन्हा पहिली म्हणाली, अगं तू बघ, तो मुलगा तुला दिसतोय, हा गोठ्याचं झाड काम करतो, स्वच्छता ठेवतो, हा सगळी कामं इकडची बारीक सारीक करतो, तो तर गेले 10-12 वर्ष इकडे राबतोय. असं? अगं कारण तेच, यानेही कर्ज घेतलं होतं,
पुढल्या जन्मात फेडेन म्हणाला होता, आता राबतोय. किती दिवस आपल्याला इथे राहावं लागतंय या गोठ्यात देव जाणे. असा त्यांचा संवाद ऐकल्याबरोबर चोराला एकदम भीती वाटली. अरे बापरे, कर्जातनं काही आपली मुक्तता नाही. आपण कोणत्याही परिस्थितीत हे शेठजींचं कर्ज परत केलं पाहिजे आणि ते उद्याच्या उद्या. त्यामुळे सकाळ होताच तो पुन्हा शेठजींकडे आला आणि जे आदल्या दिवशी त्याने कर्ज घेतलं होतं ते त्याने परत केलं. तात्पर्य काय तर या जन्मात आपल्या सभोवतीची अनेक माणसं, नातीगोती, मित्रपरिवार, दुकानदार सर्व एकमेकांशी ऋणानुबंधाने जोडलेली आहेत. जोपर्यंत ऋण फिटत नाही तोपर्यंत त्यांचे संबंध राहतात. म्हणून कुणाचंही कर्ज परत फेडण्याचं ठेवू नका. याच जन्मात ते फेडणं बरं. पुन्हा भेटूया पुढील भागात एका नवीन गोष्टीसह. जाऊया गोष्टींच्या गावा.